सॅटेलाइट डिश, स्पीड रडार किंवा अगदी अंतराळ संशोधन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे एक अगदी साधा पण प्रचंड शक्तिशाली घटक हॉर्न अँटेना. चला तर मग आज आपण ह्या मायक्रोवेव्हच्या मेगाफोनबद्दल जाणून घेऊया आणि पाहूया की आपलं आधुनिक जग यावर कसं अवलंबून आहे. आता बघा, पहिल्यांदा पाहिलं तर काय वाटतं की हा फक्त एक पसरट केलेला धातूचा तुकडा आहे, बरोबर? पण खरं तर हा साधा आकारच मायक्रोवेव्ह सिग्नल्सना अचूकपणे नियंत्रित करण्याची गुरुकिल्ली आहे. मग ते अवकाशातल्या सॅटेलाइटशी बोलणं असो किंवा हायवेवरच्या गाडीचा वेग मोजणं असो. मग प्रश्न असा पडतो की एका साध्या पोकळ धातूच्या पाईपचं इतक्या शक्तिशाली अँटेनामध्ये रूपांतर कसं होतं? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट ह्यामागच्या फिजिक्सकडे घेऊन जातं. तर आपल्यासमोर एक चॅलेंज आहे. आपल्याकडे ही मौल्यवान मायक्रोवेव्ह ऊर्जा आहे जी एका धातूच्या पाईपमधून म्हणजे वेव्ह गाईडमधून वाहते. पण आता या ऊर्जेला त्या पाईपमधून बाहेर काढून मोकळ्या अवकाशात पाठवायचंय, तेही कमीत कमी नुकसान होऊ देता. हे कसं करायचं? तुम्ही वेव्ह गाईडला मायक्रोवेव्हसाठीचा एक हायवे समजू शकता. जसा हायवे गाड्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि विना अडथळा घेऊन जातो, तसंच वेव्ह गाईड इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेला वाहून नेतो. पण विचार करा, जर आपण हा हायवे अचानक संपवला तर काय होईल? तसंच काहीसं इथे होतं. जर वेव्ह गाईडचं टोक आपण तसंच उघडं ठेवलं तर ते समुद्राची लाट सरळ भिंतीवर आदळल्यासारखं होतं. बहुतेक ऊर्जा मागेच फेकली जाते, म्हणजे सगळी एनर्जी वाया. आणि इथेच हॉर्न अँटेनाची एंट्री होते. तो एक परफेक्ट उपाय आहे. जसा एखादा मेगाफोन आपल्या आवाजाला हवेत सहजपणे पसरवतो, अगदी तसंच हा हॉर्न अँटेना मायक्रोवेव्ह लाटांना मोकळ्या अवकाशात प्रक्षेपित करतो. एक स्मूथ ट्रान्झिशन देतो. चला आता जरा खोलात शिरूया या मागच्या फिजिक्समध्ये. पण काळजी करू नका, हे वाटतं तितकं अवघड नाहीये. आपण त्या एका महत्त्वाच्या तत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे हे सगळं शक्य होतं, आणि ते म्हणजे इम्पिडन्स मॅचिंग. इम्पिडन्स मॅचिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर लाटांना होणारा विरोध जुळवून आणणं. कल्पना करा, एका मोठ्या 6 लेन हायवेवरची वाहतूक अचानक एका छोट्या गल्लीत वळवली. काय होईल? तिथे प्रचंड ट्रॅफिक जॅम होईल, बरोबर? ऊर्जेच्या लाटांचा असा जॅम होऊ नये आणि ऊर्जा जास्तीत जास्त पुढे जावी, यासाठी हे मॅचिंग गरजेचं आहे. गंमत अशी आहे की वेव्ह गाईडचा स्वतःचा एक वेगळा इम्पिडन्स असतो आणि मोकळ्या अवकाशाचा वेगळा. हॉर्न अँटेना ह्या दोन वेगवेगळ्या जगांना जोडणाऱ्या एका पुलासारखं काम करतो. आणि हा आहे तो मॅजिकल नंबर, सुमारे 377 ओहम. हाच तो मोकळ्या अवकाशाचा नैसर्गिक इम्पिडन्स आहे आणि हॉर्न अँटेनाला याच मूल्याशी जुळवून घ्यायचं असतं. ठीक आहे, तर आता आपल्याला हे कळलंय की हे ट्रान्झिशन का महत्त्वाचं आहे. पण आता हे पाहूया की हॉर्नचा विशिष्ट आकार त्या लाटेला एका बीममध्ये केंद्रित करून एकाच दिशेने कसा पाठवतो. हे जवळजवळ मायक्रोवेव्हसाठीच्या एका लेन्ससारखं काम करतं. हे घडतं हायगेन्सच्या तत्वानुसार. याचा अर्थ असा की हॉर्नचं जे मोठं तोंड आहे, ज्याला आपण अपर्चर म्हणतो, त्याचा प्रत्येक बिंदू हा स्वतः एक छोटा ट्रान्समीटर असल्यासारखा वागतो. आणि या सगळ्या लहान लहान लाटा एकत्र येऊन एक मोठी दिशादर्शक लाट तयार करतात. यामुळे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते. विचार करा, एका गोलाकार रेसट्रॅकवर धावपटू धावत आहेत. आतल्या लेनमधल्या धावपटूला कमी अंतर कापावं लागतं आणि बाहेरच्या लेनमधल्या धावपटूला जास्त. तसंच काहीसं होतं. हॉर्नच्या मधून जाणाऱ्या लाटा आणि कडेने जाणाऱ्या लाटा वेगवेगळ्या लांबीचा प्रवास करतात. आणि इथेच डिझाईनमधली खरी कला दिसून येते. हा जो मार्गातला फरक आहे तो खूप जास्त असून चालत नाही. जर हॉर्न खूप पटकन पसरट केला तर आतल्या आणि बाहेरच्या लाटांमध्ये खूप फरक पडतो आणि त्यामुळे मिळणारा बीम विस्कळीत होतो, त्याची ताकद कमी होते. अर्थात जसं म्हणतात ना, एक साईज सगळ्यांना फिट होत नाही, तसंच हॉर्न अँटेनाचा आहे. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे हॉर्न वापरले जातात. चला काही महत्त्वाचे प्रकरण पाहूया. हे आहेत सेक्टोरियल हॉर्न. हे फक्त एकाच दिशेने पसरट असतात, एकतर लाटेच्या इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने किंवा मग मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने. सोप्या भाषेत सांगायचं तर हे बीमला फक्त एकाच डायमेन्शनमध्ये, म्हणजे एकतर फक्त उंचीमध्ये किंवा फक्त रुंदीमध्ये आकार देण्यासाठी बनवलेले स्पेशालिस्ट आहेत. पण सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे पिरामिडल हॉर्न. नावावरूनच कळतं की हा दोन्ही दिशांना, म्हणजे उंची आणि रुंदी, दोन्हीकडे पसरट केलेला असतो. यामुळे याची कामगिरी खूप संतुलित असते. हा हॉर्न अँटेनामधला एक ऑलराऊंडर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि समजा जर आपला वेव्हगाईड आयताकृती नसून गोल असेल तर तेव्हा काय? साहजिकच तेव्हा शंकूच्या आकाराचा म्हणजेच कॉनिकल हॉर्न वापरला जातो. अगदी लॉजिकल आहे.
आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, इतकी साधी दिसणारी रचना इतक्या हायटेक सिस्टम्समध्ये का वापरली जाते? असं काय खास आहे या हॉर्न अँटेनामध्ये? याचं उत्तर त्याच्या काही जबरदस्त फायद्यांमध्ये दडलंय. एक म्हणजे ते खूप मोठ्या फ्रिक्वेन्सी रेंजवर काम करतात. दुसरा म्हणजे ते ऊर्जेला एकाच दिशेत उत्तम प्रकारे केंद्रित करतात, ज्यामुळे त्यांचा गेन खूप जास्त असतो. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे त्यांची रचना एकदम साधी आणि मजबूत. शिवाय वेव्हगाईडला जोडायलाही अगदी सोपे. आणि हे फायदे प्रत्यक्ष वापरातही दिसतात. पॅराबॉलिक डिशसाठी फीड म्हणून वापरल्यास त्यांची उच्च दिशात्मकता ऊर्जेची गळती होण्यापासून वाचवते. त्यांची कामगिरी इतकी स्थिर आणि अचूक मोजता येते की इतर अँटेनांना कॅलिब्रेट करण्यासाठी ते एक मानक म्हणून वापरले जातात. आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनमध्ये तर त्यांचा उच्च गेन अत्यंत महत्त्वाचा ठरतो. थोडक्यात सांगायचं तर हॉर्न अँटेना हे मायक्रोवेव्ह जगाचे अनसंग हिरो किंवा अज्ञात शिलेदार आहेत. ते कदाचित आपल्याला थेट दिसत नसतील, पण आपल्या जगाला जोडणाऱ्या अगणित कम्युनिकेशन सिस्टम्समधला ते एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखादी सॅटेलाइट डिश किंवा स्पीड रडार दिसेल, तेव्हा त्यामागे आपलं काम चोखपणे बजावणाऱ्या या साध्या पण हुशार हॉर्नची आठवण नक्की करा. आणि जरा विचार करा, खोल अंतराळापासून ते आपल्या हायवेपर्यंत असे आणखी कितीतरी न दिसणारे हॉर्न आपलं जग घडवत असतील, नाही का?